नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या योजना बंद झालेल्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही त्यांना पुन्हा एकदा सरकारने चान्स दिलेला आहे, संधी दिलेली आहे। मित्रांनो, लवकरच त्यांची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्हा। तर चला, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही अजूनही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। विविध तांत्रिक कागदपत्रांतील किंवा मालकी हक्कातील अडचणींमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। शासनाने नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट लाभार्थी मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। यामध्ये केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये दिले जातात। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते। शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खत, औषधे तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी ही मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते। मात्र अनेक शेतकरी विविध कारणांमुळे या योजनेपासून आजपर्यंत वंचित राहिलेले होते। कुणाला कसा करता येणार अर्ज? मित्रांनो, शासनाच्या माहितीनुसार कागदपत्रांमधील त्रुटी, आधार बँक खात्याची लिंक नसणे, जमिनीच्या नोंदीमध्ये नावात तफावत, शेतीचा वारसा बदल, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर मालकी हस्तांतरण न होणे अशा अनेक कारणांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून दूर राहिले होते। अशा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांनाही आर्थिक मदतीचा आधार मिळावा या उद्देशाने शासनाने नव्याने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात। अर्जदार शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत जमिनीच्या नोंदीमध्ये असणे आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक एकमेकांशी जोडलेले असणे बंधनकारक आहे। या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे। नोंदणी कशी करायची? तर मित्रांनो, नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmkisan.go.in homenew.sapx वर जाऊन अर्ज करता येईल। यासाठी नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडावा लागेल। त्यानंतर संबंधित राज्याची निवड करून आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल। मोबाईलवर येणारा OTP नोंदवल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पुढे जाईल। यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, बँक खाते क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल।